या अवतार घेतली आपल्या पाळीची आत्मरक्षेसाठी जन्मसुखी दुष्कर्म करी रंगपुरी कृपा सिंधुरसी आपुला बोल साजरी कामने तुरवरी होया वाडीने सिंधु अंबरसीसाठी जन्मसुखी दुष्कर्म करी पंडगा करो प्रभुचरणी समर्पण करण्याकरता उपस्थित केलेला आणि जन्मोत्सवाचा औचित्य साधून निवडलेला प्रश्न विचारला तुकोबरा देवाला अवताराला कशा करता यावं लागतं असा प्रश्न जेव्हा तुकोबराला साधकाने विचारला तुकोबरा म्हणतात आहे तुकामध्ये धर्मसंस्थापन गेला नारायणी अवतारे धर्माच्या रक्षणासाठी मग सर्वांचं महाराज म्हणतात धर्म रक्षावया अवतार अवतार येऊन करतो काय भगवान आपल्या भक्ताला अभय देतो आणि भक्ताला मानतो म्हणून धर्म रक्षावया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्तजना पण असं काय गती घडलं की देवाला यावंच लागलं कारण म्हणतात अंबरीश नावाचा राजा होता त्याच्या शापला त्या शापेत पोटी भगवान आले म्हणून अंबरीशाने जन्मसुखी त्याच्यासारखा धन्य काम कोणच नाही धन्य म्हणजे कृपा सिंधू जशी आपुला बोल साजरी तुकारामचा तुकामध्ये तुझ वर्णिती पुराणे होई नारायणी वर्णने असा असणारा रामचंद्र धर्माच्या रक्षणाने त्याच्यावर आपल्याला थोडासा विचार करायचा आणि चरित्र सांगायचं यावं लागतं काहीला स्वतःहून येत असतात आणि एकाला आणावं लागतं ज्याला यावं लागतं ते उभ्या निवडतो यावंच लागतं आगा कर्मीचे उरावे किंवा पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी आणखीन जर आपण याचा विचारच करून गेलो तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे याचा आणखीनच जर विचार करून गेलो तर महाराज म्हणतात बाबारे जन्माला यावं का लागतं केले कर्म झाले ते भोगाबाया आले जे काय आपण चांगलं वाईट कर्म करतो ते भोगण्याकरता यावं लागतं त्याला यावं लागतं तो सामान्य जो तुम्ही आले पण ज्याला आणावं लागतो तो देव म्हणजे ते स्वतः मी वैकुंठवासी आलो याचे कारण असे बोलिले जे ऋषी साच भावी झाडू संतांचे मार्ग म्हणून संत येत असतात
देवाला आणावं लागतं म्हणून आणि बापरे करोडे खळे लागले असे. मग का खळ करावी लागती? तुकोबरा म्हणतात गरज आहे. धर्म म्हणजे काय? धर्माच्या अनेक व्याख्या आपण विचार जर करू गेलो तर प्रवृत्ती रूप धर्म आहे आणि निवृत्ती रूप धर्म आहे. आता प्रवृत्ती रूप निवृत्ती धर्माचा जर आपण तात्विक आणखी जर विचार करू गेलो तर धर्माचे दोन प्रकार एका ठिकाणी आपल्याला पाडावे लागेल. आश्रम धर्म आहे आणि वर्ण आश्रम धर्म आहे. आश्रम धर्म, वर्ण आश्रम धर्म. वर्ण आश्रम धर्माचा आपल्याला विचार करायचा नाही, पण आश्रम धर्म आहे. आश्रम धर्मामध्ये काही धर्म पाळावा लागेल. मग धर्म हा सावयी पदार्थ नाही की तो दिसतो आणि कर्म हा असा पदार्थ तो दिसत नाही. कर्मही दिसत नाही, धर्मही दिसत नाही. म्हणून कर्म कर्मीच्या आश्रयात राहतो आणि धर्म धर्मीच्या आश्रयात राहतो. मग आता समजा गंध लावणं हा धर्म आहे, माळ घालणं ही धर्म आहे आणि माळ घालून दारू पिणं हा धर्म आहे. काय मोठी व्याख्या करायची? माळ न घालता दारू पिणं हा धर्मच आहे, पण माळ घालून दारू पिणे याच्यासारखं पापच नाही. याला धर्मातलं पाप म्हणतात. पापातलं पाप चांगलं, पापातलं पाप चांगलं, पण धर्मातलं पाप फार मोठं. धर्माचं पाप जर वाढलं ना तर मग देवाला यावंच ना. अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यति तीर्थक्षेत्रे कृतम पापम न भूतो न भविष्यति वज्रदेह भवन्ति. इतर ठिकाणी जर पाप केलं तर बरं आहे, पण जर तीर्थात येऊन जर पाप केलं ना तर वज्रदेही ते वज्रदेही होतं. त्याला मारण्याकरता देवाला यावंच लागतं. आता या ठिकाणी हे तीर्थ आहे, इथे येऊन जर आपण चप्पल चोरली, अन्य क्षेत्रे कृतम पापम जाता अन्य, पण इथलं पाप जाणारच नाही. आणि मग जाणार नाही मग केले कर्म नाही, कर्माचं फळ मिळणं तर त्याला मारण्याकरता देवाला यावं लागतं. इतके वज्रदेही भवन्ति, वज्रदेही होऊन जात असते. लोकांना सोपं वाटतं तीर्थयात्रेत पाप करणं, तीर्थयात्रेमध्ये काही घालायचं कृत्य करणं सोपं वाटतं, पण ते फार आणि म्हणून पापात्मक पाप आणि धर्मात्मक पाप. पापातल्या पापाला शालन आहे, पापातल्या पापाला प्रायचित आहे, पण धर्मातल्या पापाला प्रायचित नाही, त्याला दंडच आहे. त्याला काय दंडच आहे. आणि दंड ह्या आपण देत नाही, दंड देणारा भगवान आहे आणि म्हणून त्याला अवताराला यावं लागतं. अवतरती तरती करून खाली येतो. पण धर्म तसं रामायणामधला छोटासा उल्लेख सांगतो. वालीला मारलं आणि वालीला मारल्यानंतर रस्त्याला खालगडात चढल्यानंतर प्रभू आणि लक्ष्मण दोन उभा राहतात आणि वालीकडे पाहतात. वाली भगवंताकडे पाहतो आणि हसतो. भगवान म्हणतात वाली तू का हसतो? म्हणजे प्रभू मी का हसतो याचं कारण तू विचारलं म्हणून सांगतो. मला खरं सांग तू कशा करता अवताराला आला रे? म्हणजे मी धर्माच्या पालना करता आलो. मग जर तू धर्माच्या पालना करता आलो असं तुझ्या मुखातून तू सांगतो म्हणजे खरं आहे. तू धर्माच्या पालनाला आला मी सुद्धा मान्य करतो तुझ्या मुखातून. मग सांग की माय बापाचा धर्म काय हो? पितामह शेतो माता दाता पितामह. तू आमची जगाची माय, तू जगाचा बाप. मग जगाच्या माय आणि जगाचा बाप असल्यानंतर बापाचा धर्म काय आहे? दोन्ही मुलाला सारखं वाटून. आणि आईचा धर्म आहे दोन्ही सुनाला सारखं. दोन्ही सुनाला सारखं आईचा धर्म आहे. आणि जर हा धर्म पाळत नसेल तर ते म्हणजे कोण म्हणत नाही. ते म्हणजे तुझ्याकडेच बोट दाखवतो. आम्ही दोन्ही मुलं तुझे वाली आणि सोडू. मग तू एकाला मारतो एकाला राज्य गाजवतो म्हणजे तू हा धर्माने वागला करायचं. भगवान म्हणतात वाली कुणाला सांगतो हा धर्माने वागलो? ते तर मी सांगतो पितामह शेतो माता दाता पितामह. तू जगाची आई आहे, तू जगाचा बाप आहे. मग एका मुलाला गाजर बसतो एका मुलाला मारतो आणि मग तू हा धर्मानं वागले. मग हा धर्माला मारणं भगवान म्हणतात ठीक आहे मी हा धर्माला मारलो म्हणजे वागलो. पण तू तरी कुठं धर्माने वागला? तू तर कोण नाही वागला. म्हणून हा धर्माला मारणं हा माझा धर्म ठरतो. ठीक आहे तेव्हा हा धर्माला वागणं हा तुझा धर्म ठरतो. तर मला सांग हा धर्म कशाने होतो? हा धर्म कशाने होतो? प्रभू म्हणतात हा धर्माला मारणं. अरे बरोबर आहे हा धर्माला मारणं तुझा धर्म ठरतो. पण हा धर्म होतो कशाने? ते म्हणजे ऐक तुला मारलं नसतं पण तू या कुटुंबातला मोठा भाऊ होता आणि मोठ्या भावानं लहान्या भावाच्या बायकोकडं वाईट नजरेनं पाहणं याला अधर्म म्हणतात. आणि आशाला दंड देणं
हा माझा धर्म ठरतो. आणि मी जर वाली तुला मारलं नसतो तर लोक म्हणले असते सुग्रीवाला राज्य दिलं, वालीला काढून दिलं आणि वाली इतका बेकार होता देवाने सुद्धा वालीला मारलं. अरे वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती ये रानुष्ठती सामान्य सकळ. म्हणून मी धर्माच्या रक्षणाकरता वालीले मारलं आणि सुग्रीवाला राज्य दिलं. आता अधर्म आणि अधर्म आणखी सांगतो. काही रामाची आई नाही का, काही रामाची आई नाही का, सगळी पुरुष महिला सांगतो. मग जर काही रामाची आई आहे तर रामाच्या बाबतीत तिनं आई हे नातं पाळलं का? जर आई हे नातं पाळलं असतं तर रामाला वनवासात पाठवलं नसतं. आणि आई हे नातं तर पाळलंच नाही. आई श्री कळवाळ्याची जाती तरी लाभा विन लाभ पाहिला म्हणून आई ठरत नाही. दुसरा आपला पती सांगतो काही वर देणारा मी आहे, त्या वराची पूर्तता नाही करणारा मी आहे, म्हणून गुन्हेगार तुझ्या दृष्टीने मी आहे आणि म्हणून गुन्हेगाराला शिक्षा करण्याचा अधिकार तुला आहे. तुम्हाला कोणतीही शिक्षा कर ती मी भोगील, पण रामाला वनवासात पाठवू नको, उलट रामाला राजगादीवर बसव जनमानस आहे. पण काही नाही ऐकलं. पतीची या मता अनुसरून हा पतीचा काय धरतो धर्म. मग ती अधर्माने वागली, मुलाच्या बाबतीतही धर्माने वागली नाही आणि पतीच्या बाबतीतही. रामायणाच्या व्यतिरिक्त काही सुद्धा राहिलेले. आज सगळ्याकडे कौशल्य सुमित्रा नावे, पण एखाद्या बाईचं नाव काही आहे, खई पण काही नाही. हा अधर्माने आणि अशा अधर्माला मारलं त्याचं नाव धर्म आहे. कशाकरता देवाला अंतराला घ्यावं लागतं. त्यांनी चटकन आंबाच्या पहिल्या चरणात सांगितलं धर्म रक्षावाया अवतार सेवापती हीच विष्णूची महापूजा आणि अनुभव नाही तुझा. आपण आपलं जर वचन पाळलं, धर्म पाळला तर तुम्हाला इतर कर्म करायची काही गरज नाही. पण माझं धर्म पाळत नाही. आपल्याला शाळेतच शिकवलं भारत माझा, सारे भारतीय माझे, वर्गातच वाढले. पुढे धर्म आहे. एवढं लहानपणापासून आमचे संस्कार आहे की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. पण माझे बांधव म्हणायचं प्रतिज्ञावर हात करून करायची, पण वर्गातच भांडण करायची. म्हणजे धर्माचं पालन करतच नाही. धर्माचं पालन नेहमी सांगत असतो, स्त्री असो अथवा पुरुष असो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये धर्माच्या अंगाकरता धन्य ते संसारी असा शब्द आहे. पुरुषांनी जर धर्म केला तर बाईला पुण्य मिळतं आणि बाईनं जर पुण्य केलं तर पुरुषाला सुद्धा असं हे लोक म्हणतात. कळून घेतलं नाही. कोण म्हणतं बाईचं पुण्य पुरुषाला मिळतं. कोणतंही धार्मिक कार्य करत असलं तर पहिले जो बाप्पा सांगतो तिला बोलून घ्या आणि कोणत्या बरोबर आहे का तो भाषा लहान
मला सांगायचं करंट असं धरलं तरी लागत, असं धरलं लागत नाही का? फक्त जेव्हा कसं म्हणजे परिशे करा, मग परिशे का करा? तुमचंही पुण्य तिला येतं आणि तिचंही पुण्य. पण पुरुष मंडळी इथली मी सांगतो सगळ्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त धार्मिकता टिकवली असेल या महाराष्ट्रात तर माझ्या माता भगिनी. रोज कीर्तनात सांगतो सत्याला सगळ्यात जास्त गर्दी महिला आहे. तीर्थयात्रेला रोज 65 वर्षाचं होऊन आहे अर्ध टिकटामध्ये सगळ्या पंढरपूरला होती उत्सुक महिला. तीर्थयात्रेला जाता, महिला लग्नाला जाता, महिला मूर्तीला जाता आणि महिला ढाब्यावर सुद्धा. आता का तुम्ही आम्हाला किती धर्माचं पालन केलं ते ठिकाणी ढाब्यावर नाही गेले ते म्हणजे 4 कथेने चला आपण आज दिलो माणसं चालेल आपण दिलो. त्यांनी धर्म सोडला आपल्यालाच का उपयोग काय हा नगरंबा चालता का आपल्या आज पडते याला बुवा शुद्ध शाकाहारी का होईना. या धर्माने वागण्याचे प्रवृत्ती पुरुष म्हणून बरेच पुरुष महिलाच्या धर्मावर टिकतात. महिलाच्या पुण्यवर बरेच पुरुष टिकतात सुद्धा करवा. कितीतरी तुम्ही म्हणाल कशावरून मी कितीतरी पुराण सांगितलं. जालिंदर नावाचा राक्षस होता, मारल्या जात नव्हता पुण्यानं रुंदेच्या. सत्यवान आणि सावित्री नावाची पुराणात कथा येते. सत्यवान मारला गेला यमधर्मानं पाठवला पण कोणी वापस आणला सावित्रीनं. सावित्रीचं पुण्य सत्यवानाला येतं तसं आपल्या पत्नीचं पुण्य सुद्धा आपल्याला येतं. पण आपण त्यांचं पुण्य किती पुण्य करतात ते तुम्हाला माहिती आहे. इथं वर हात करा किती पुरुष सरासरी दररोज देवपूजा करणारे किती पुरुष सापडतात. 5% पुरुष घरची देवपूजा करतात, जवळजवळ 95% देवाची पूजा घरची पण आपले. लोक काय करते आता चाकटावर घेतो एक मारते जवळ ती म्हणजे अहो आज माझ्या मागले का तिथं शिकदेव पूजा राहू ती मग जाऊ घरची पूजा सुद्धा त्या घरच्या पूजा करतात आपल्या बरोबर सगळं काम करतात. फक्त मला आज कोणतं खांद्यावर घेतलेली बाई दिसली नाही तर सगळे काम आपल्याला. पुन्हा व्रत वैकल्य इतक्या करतात नवरात्र सगळ्यात जास्त. पण काही शास्त्राने सांगितलेले उपास करतात आणि काही तुम्ही आम्ही सांगितलेले नंदाच्या घरी मागण्या भरायला जायचं, भावाचा मंगळवार धरायचा, नवरात्रात 9 साड्या नेसायच्या. इतक्या धार्मिकता त्यांच्याकडे. मग पुरुष बरीच पुरुष महिलाच्या पुण्यवर जातात. तुम्ही पहा गाडी स्पीडनं चालली म्हणजे कसा दारूच्या दिसल्याबरोबर शेजारी बाजूला काय होतं गाडीला म्हणतो दारू हे चालले रे पहिले तुम्ही लेकरा बाळाची पाठी कोणाचं पुण्य आलं तिचं त्या बाईचं पुण्य आलं तिच्या कुकाचं. मला सांगा इथं सीतेचं पुण्य किती काम आलं किती सांगू तुम्हाला. कारण सीतेनं हा धर्मानं वागलेले. जेव्हा रावण तिला नेण्याकरता येतो तेव्हा एक लक्ष्मण नावाची रेषा ओढलेली आहे. गृहस्थी आश्रमाचं कर्तव्य अतिथी देवभव म्हणून ती फळं वाटायला आल्याबरोबर यांनी काय पाहिलं सीतेला ओम भिक्षा देई म्हटला. ती त्या लक्ष्मण रेषेजवळ आली, भिक्षा घेऊन आली तर ती रेषा पाहिली. मर्यादा उल्लंघन केलं नाही केलं. पण जेव्हा रावणाच्या मुखातून दुसरं वाक्य निघलं भिक्षां देही मा हे आई मला वाट चटकन मर्यादाचं उल्लंघन केलं. कारण आई हे नातं मर्यादेच्या पलीकडे आई म्हणून मायेचा सागर म्हटलंय. मर्यादेचं उल्लंघन केलं म्हणजे तिला नीती पाळली. आई हे नातं पाळलं आणि ग्रस्ती आश्रमाला दान द्यावं ही नीती पाळली. रावणाकडं 80,000 बायका होत्या तरी सुख मिळलं नाही म्हणजे नीती पाळली नाही. आणि दुसरी गोष्ट आई सीतेला म्हणला पण आई सारखा वागला नाही म्हणजे आई हे नातं रावणाने पाळलं नातं पाळलं. आणि एवढ्या बायका असून दुसऱ्याच्या बाईकडनं जर ठेवलं ही नीती मी पाळली नाही तर दोन्हीतला फरक सांगतो. सीतेनं नीती पाळली आणि नातही पाळलं. रावणाने नीती पाळली नाही आणि नाती पाळली नाही तर रावणाची लंका त्याच्यात एकच चढली आणि त्याच लंकेमध्ये सीतेला लाकडावर पिटून दिलं तर तिच्या कपड्याचं चिरगुड जळलं नाही उलट ती सुखरूप पाहिजे तिला पुन्हा वापस आणली. याच्याही पुढे जाऊ सांगतो रावण नावानिशी संपला. आज सुद्धा उभ्या महाराष्ट्राच्या बाहेर जर आपण गेलो तर उत्तर भारतामध्ये सगळी माणसं आपल्याला म्हणतात सीताराम सीता म्हणून कशामुळे हे घडलं आहेत का म्हणे धर्म रक्षा धर्माचं पालन
केलं तर सीतेबरोबर रामाचंही नाव मोठं झालं आणि रामाबरोबर तसं आपण आपल्या धर्माचं पालन केलं तर आपलाही नाव होतं, आपल्या कुटुंबाचंही नाव होतं. म्हणून तुकोबरांचा धर्म रक्षावया. पण असं काय घडलं होतं? महाराज एक अमरीश राजाची कथा सांगतात. अमरीश राजाची तपश्चर्या भूमी ही जर कुठे असेल तर राजांच्या डोंगरामध्ये आमसरी गाव आहे. आम्ही दरवर्षी पारायणाला जातो शिवलीला म्हणतात. तिथं अमरीश नावाच्या राजाने तपश्चर्या केलेली भूमी. पण तपश्चर्या करत असताना त्याने द्वादशी नावाचं व्रत केलं. ज्याच्या गळ्यात माळे त्याच्याकरता भागवतांनी 29 उपास सांगितले. 24 एकादशी, रामनवमी, गोकुळाष्टमी, नरशी जयंती, वामन जयंती आणि उत्तम शिवरात्र अशा 29 उपास जो करतो तो वारकरी, जो 29 उपास करतो तो माळकरी. पण आता आपल्याकडे असं प्रागात पडलेलं आहे. रामनवमीचा जन्म झाला की प्रसाद म्हणून भक्षण करायचं, अन्न खायचं. गोकुळाष्टमीच्या रात्री 12 वाजलेला तो पाला तसं नियमात ते नाही. म्हणून त्याची साधन द्वादशी होती. तो एक दशमीला एक टाइम खायचा, एकादशीला फलाहार, फळाशिवाय काही खायचा नाही. आणि द्वादशीला सूर्य अर्ध्यात आला की लगेच चटकन देवाला नैवेद्य दाखायचा आणि म्हणजे प्रसाद भक्षण करायचा. असा नियम अमरीश राजाचा होता. पण अमरीश राजाची तपश्चर्या एवढी झाली ती इंद्राला वाटलं न जाणू याच्या तपश्चर्याच्या बळावर देव प्रसन्न झाला. माझीला दिवा घेतली पहिल्यापासून लोकांना पुढचीचं पण नाही. आता म्हणून तपाच्या बळावर काही करू नये. म्हणून योगायोगानं अमरीश नावाचा राजा सकाळी द्वादशीला अमरीश राजाकडे दुर्वास ऋषी येतात आणि आल्यानंतर त्याला सांगतात द्वादशी आहे हो, मग आंघोळ करून या आणि द्वादशीचं पारण. पण साधूची आंघोळ आणि आपली आंघोळीत फार फरक. साधू इतकाल्या पाण्यात जातो, नाक दाबून 3 बुड्या मारतो. आपल्याला आंघोळीचा काही नियम नाही. आपलं शास्त्र सांगतं पायावर गरम पाणी घ्यायचं, मग खांद्यावर घ्यायचं आणि मग डोक्यावर घ्यायचं. डोक्यावर घेतलं की तोंड उघडं करायचं आणि रामकृष्ण हरी म्हणायचं. अगोदर पायावर गरम पाणी, मग खांद्यावर, मग डोक्यावर आणि मग वाफ निघून जावं रामकृष्ण. आपलं तसं डायरेक्ट डोक्यावर पाणी घेतो बरोबर आपल्या आंघोळ येतात. आपल्याला आंघोळीचं सुद्धा नाही. म्हणून साधू तोंड बंद करतो, नाक बंद करतो. त्या 3 मुटकाया मारण्यामध्ये वेळ निघून गेला. इकडं सूर्य उदय झाला. ते बाप्पा आलेले अमरीश राजाला सांगतात काय करायचं. ठेवलं हो पारणं सोडून घ्या. म्हणून तुळशीचं पान हातावर ठेवलं आणि पारणं सोडलं. तुळशीचं पान अर्पण केलं म्हणजे जेवल्याचं पुण्य. अमरीश राजांच्या घरी तुळशी मंडळी आहे. सांगितलं राजा तू आमच्या आधी पारणं सोडलंय आणि आम्हाला उपाशी ठेवून तू पारणं सोडलंय, तुला शाप देतो 10 गर्भवास सोसावं लागेल. आणि तो विष्णू उपासक असल्यामुळे भगवंताला वाईट वाटलं. भक्ताची शोभावी कोण्याही प्रकारे त्याचे नव्हे बरे उभय तिन्ही लोके. म्हणून आपल्या हातात सुदर्शन जे अमरीश राजाच्या बाजूला पळालं तर ते दुर्वासाच्या मागं लागलं. दुर्वास सगळ्या देवदेवतेकडे पळालं. शेवटी भगवान विष्णू काढायले. विष्णूला सांगितलं तुझं सुदर्शनावर. ते म्हणले माझ्या हातात नाही जा. म्हणून भगवान पुन्हा अमरीश राजाकडे जात. अमरीश राजाला हात जोडतात. अमरीश राजा सांगतात देवा तुझं सुदर्शनावर. त्याने सुदर्शन त्यांनी शाप तुला दिला पण तो मी भोगील. म्हणून भक्ताच्या कारणे शाप कोणाला दिलेला आहे अमरीश राजा. पण अमरीश राजा भक्त आहे, दुर्वास राजा पण भक्त आहे. दुर्वास ऋषी पण त्याच्याकडून अधर्म वागला. पण त्यालाही तो भक्त असल्यामुळे त्यालाही दिलेल्या शापाचं स्वतः भगवंताने घेतलं. म्हणून अमरीशा कारणे जन्म सुशीले काय सांगू धन्य तुझे कृपा सिंधू मनसे आपुला तो बोल साच करी. तुका म्हणे तू वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू कृपारू भूमाई.
काय फळ प्राप्ती आहे याचा आपल्याला थोडा विचार या ठिकाणी करायचा आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो आपल्या येण्याला कोणालाही फायदा नाही आहे, आपल्या जाण्यालाही कोणाला फायदा नाही. आपल्या येण्यालाही फायदा नाहीये, आपल्या जाण्यालाही. असं कधी घडलं का तो माणूस गेला तिथल्या घरच्या लोकांनी जेवलेच नाही. या महाराष्ट्रात एक अपवादात्मक गुंडा महाराज देवळकर गेले 3:30ला आणि त्यांच्या पत्नीला सांगितलं चला बाबा गेले. त्या नुसत्या तिथे येऊन उभा राहिल्या म्हणजे सोडून द्या. तेवढीच एक बाई नवरा मेलेला ऐकल्याबरोबर जीव सोडून द्याला. त्याच्यानंतर कोण 74 म्हणजे इतकं आनंद प्रेम आपल्या येण्याचाही आनंद नाही. आपला उगाच म्हणायचं आता हाताला धागा ग पडल ग हाताला धागा ग मला मोकळी सोडा ग वापस घरी येईल ग. आपल्या येण्याचाही आनंद नाही आणि आपल्या पण काहीचा येण्याचाही आनंद आहे आणि जाण्यात दुःख आहे. काहीचा येण्यात आनंद आहे आणि जाण्यात दुःख आहे. देवाचा आणि संतांचा येण्यात आनंद आहे आणि जाण्यात काहीचा येण्याचाच आनंद आणि जाण्याचा समाधी सोहळा होतो. दोन्हीचे सोहळे होतात पण देवाचा फक्त येण्याचा सोहळा होतो, जाण्याचा होत. मग ज्याचा येणाराही सोहळा आहे आणि जातानाही सोहळा आहे. देहाच्या गवाहीला जन्ममृत्यूचा सोहळा नाव धनंजया जीवापरी. संतांचा येताना सुद्धा ज्ञानोबाची जयंती साजरी केली जाते आणि जाताना सुद्धा त्रयोदशीला समाधी सोहळा. ज्यांनी भक्ती शास्त्रामध्ये अग्रगण्य पूजेचा मान मिळवला त्याच्या शरीराचं खूप चांगलं झालं. मला अशी या वारकरी संप्रदायामध्ये काहीची माणसं आहे की ज्यांच्या पंचमहाभूताचं शरीर आहे त्यांनी आपल्या शरीराचा एक भाग त्या भागाला देऊन टाकला. तुकोबाला वैकुंठाला गमन वैकुंठाला निघून गेले. मुक्ताई आकाशात उडून गेली. ज्ञानोबाला या मृत्यू लोकांमध्ये ज्ञानदेवी घेतले दान. काहीची झाडं झाली. पंढरपुरामध्ये गणिका नावाची विषया तिच्या असणारी कानोपात्रातीचं झाड झालं. कबीर महाराज गेले आणि कबीर महाराज गेल्यानंतर वाद झाला हे का ते का हे म्हणून काही मंडळी त्यांना बाहेर आणण्याकरता गेली. तुलीत टाका किंवा सरळ म्हणतात ते काय तुम्ही त्याला बांधतात त्याच्यावर ठेवा. आणायला गेले तर त्यांचं शरीर नव्हतं, फुलं राहिली होती म्हणून काहीची फुलं झाली, काहीची झाडं झाली, काही वैकुंठाला गेली, काही जलात गेली. आपलं काहीच झालं नाही, आपल्याला चालावंच लागलं. का केले कर्म पाणपोळे आपल्यासाठी, पाणी पिण्यासाठी गिलास आपल्यासाठी, ते गिलास साखळ्या म्हणून आपलं काही. हात बापाच्या घरचे आहे, बांगड्या नवऱ्याचे आहे, गळा बापाच्या घरचा आहे, मंगळसूत्र नवऱ्याचं आहे, कपाळ बापाचं आहे पण कुंकू त्याचं आहे, पाय बापाचे जोडे त्याचे तरी पण घेऊन जातील तिकून करून आणतील. माझ्या भावाने केलं आपलं काम आहे असं म्हणते. काम त्या जयंत्या पुण्यतिथी आपलं वर्ष साधं नाव इलाज असतं. लोक नाव ठेवते म्हणून आपलं पोरग वर्ष साधं पाहिजे त्याला हाऊस नाही आहे. जे मोजके पोर आहे ते माया बापाचे हाऊस एक वर्ष साधं सरळ होते. मी काय केलं आमच्यासाठी गिरगाळ्यावानी. संतांची आणि देवाची संतांची पुण्यतिथी आणि देवाची जयंती का करावी लागते तुका म्हणतात आहे तुका धर्मरक्षणा करता आणि करतो काय भक्ताला खेपाया पासे जेव्हा प्रभूला वनवासात वाटेल लावण्याकरता शराबीच्या तीराला सगळे जमा होते
शराबीच्या तीरावर सगळे निघून जातात आणि भगवान मागं बोलून पाहता सगळी गेली. मग त्या पाण्याच्या तीराकडे पाहता कोणी खालीला कोणी आहे. म्हणून एका तीराला उभा असणारा केवळ दिसला. ती नाव दिसली त्याला हाका मारला. तो केवळ न बघितलं पाण्यातून नाव घेऊन तेव्हाच बोलायला काम राहायला हात काय काम काही नाही मला पलीकडच्या तीराला नेऊन सोड. हे म्हणजे चालेल मी बसा म्हणून प्रभूने अगोदर सीतेला बसवलं. नंतर प्रभू बसले आणि नंतर लक्ष्मण बसले. पलीकडच्या तीराला घेऊन सोडलं. सोडल्याबरोबर भगवंताने हात जोडले केवढा माझ्याकडे तुला देण्याकरता काहीच नाही रे. केवळ हात जोडले प्रभू मलाही तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाही. ते म्हणले का रे? ते म्हणले पवित्यानो पवित्र द्यायचं नसतं. ते म्हणले कसं काय? मी आज तुला सामान्य पाण्यातून पलीकडे आणले पण तू मला गौणाम समुद्रातून पलीकडे पहिल्यांचं गाणे वालीकडे मला पांडुरंगा ही अलीकडं येत नाही पलीकडं येत नाही. भाऊ हे बाबांचा कापूस येते तुकाराम शाखावर पडली मी ते काय या क्रांतिक चाललंय सोडती. आणि ज्यांनी खरी भक्ती केली तेव्हा पलीकडे नेलं हात जोडले. म्हणतात ठीक आहे 14 वर्षाने जेव्हा मी तुझी आठवण काढली तू पुन्हा मला पलीकडच्या तीराला दिवस 14 वर्षाचा काळ बोलून खेडेवाले काका तुमची पिढी पिढी त्या लग्नात ती सदैव पिढी ही येडी झाली पिढी बोलून 14 वर्षाचा काळ संपला. भगवान शराबीच्या तीराला येतात. शराबीच्या तीराला आल्याबरोबर शराबीच्या तीराला आल्याबरोबर भगवान तिथल्या एका माणसाने त्या म्हणताने 14 वर्षापूर्वी मला केवट नावाचा एक केवट होता त्याने मला अलीकडे आणलं होतं. तो आहे का? तुम्ही आहे थकलाय थकलाय खूप दमलाय बरोबर पण त्याला जाऊन सांग रामचंद्राने पलीकडच्या तीराला नेऊन सोड. आमची बोली झाली होती म्हणून चत्तान तो माणूस जातो परलोकीमध्ये डोळे झाकून थकलेलं म्हातारा आहे. त्याला सर्व काका उठा काय काम काढले काय नाही. प्रभू रामचंद्र 14 वर्ष संपले म्हणजे शराबीच्या तीराला प्रभू रामचंद्र आले. हो हो आमचं दोघांचं ठरवलं तुम्हाला पलीकडच्या तीराला नेऊन सोड. चला चक्क तो तीराला आला त्या गावीजवळ आणि त्याच्या मनात एक शंका आली प्रभू मी तुला पलीकडच्या तीराला नेऊन सोडणार पण मी तुझा अयोध्येतला राजाभिषेक पाहण्याला येऊ शकते म्हणून या मला कशाची पोरं घेऊन जाते कोण म्हातारीची काय पण जरी मला गेलं तर एवढ्या गर्दीत कोण मला तुझा आरती करून देईल कोण तुझी मला पूजा करून देईल तुझी तुझी काय इच्छा आहे तुझे काही नाही. आपल्याला इथं पूजा करू द्या मग मी तीराला तुम्हाला बसवतो पलीकडचे म्हणतात आणि माझ्याकडे वेळ नाही आणि दिवस मावळायला चाललेला आहे. जर दिवस मावळला तर 14 वर्षाचा दिवस शेवट असेल आणि तो माझ्या भारताचा सुद्धा तो आहे केवढा माझा आणि माझ्याकडे टाइम नाही मी पुन्हा येईल तुला पाहिजे तुझी पूजा करून द्यायला नाही असं भाग्य पुन्हा मिळणार नाही. अरे राजा झाल्यानंतर कोण नाही मला जवळ करेल. आता संधी चालून आली फक्त मला पूजा करून दे मी तुला नावे बसवतो 2 मिनिटात खाली लक्ष्मण असे लक्ष्मण म्हणतो राम त्याला कळकळून सांगतोय की तुला थोड्या 2-3 दिवसांची कुणाबापाची एक केवट ऐकत नाही. लक्ष्मणाने डोळे वटळले जसे डोळे वटळले तसे केवटाने त्याच्याकडे डोळे वटळले. सैन्य कोणाकडे फक्त डोळे बसले डोळे तुझ्याकडे का बघतो रामाला पलीकडच्या तीराला जायचंय वेळ जातोय हे बघ माझ्या आता धनुष्यबाण आहे मारून टाकेल. म्हणजे काय देव दाखवतो मला मार. म्हणजे तुला मारण्याची भीती का वाटत नाही म्हणजे मला मरायची भीती का वाटत नाही त्याचं कारण आहे मला मारतो कोण म्हणजे रामाचा भाव. जर रामाचा भाव मारतो तर मी जगाला बोलून सांगेन का मारतो. पूजा करून घेत जर पूजा करून देत नाही म्हणून मारत असेल तर राम धर्माचं पालन करत भगवंताने हात जोडले. लक्ष्मणा तू सगळ्याच्या मध्ये पण भक्ताच्या रामच्या मध्ये पडून लक्ष्मणाने आपला खांद्यावर टाकला बाणा हातात घेतला आणि उभा राहिले. भगवान म्हणजे आवर पटकन ते म्हणले मी काही ऐकताय आहे माझी म्हातारी आली जीवन चटकन मी मला घेऊन येतो म्हातारी
माणसाचं माय याच कपड्यातला लई फरक आहे. माणसाने बसलंय बसलं त्यांच्या पट्ट्या लावायच्या, पुन्हा इकडे केस इकडे छेचे कुकू लावायचे, एक बाई कपडे कुकू लावायची, सगळ्यात कुकू लागते. पण तिला कोणीच कुकू लागेल. ती विचारलं आहे माझ्या कपाळाला कोण लागेल ना, ती मी कवची म्हणते तुमच्या कपाळाला लागेल, पण तुमचं कोण केला म्हणता नाही तुमच्या कपाळाला कुकू नाही ना. त्याच्यासाठी आपल्याला घरी लावून जावं लागतं. तेव्हा दुसरे तेव्हा आपल्याला आधी चांगलं वागायला लागतं, तेव्हा दुसरे आपल्याला रामाची पूजा करायची एकटा कसं काय मान दिला म्हातारीला. म्हातारीला आणायला गेला मग म्हातारी साडी नेसती, हळदी कुंकू घेती, काही पिळत ते फुलं घेती, ताट झांबती, गरीब कुटुंब आली बरोबर भगवंताचं म्हणलं पाय पूजा करायची. म्हणजे पाय पूजा करायला ताट नाही, ती चटकन पळत गेली काठोटी घेऊन मग ताटच नाही. तर काठोटी भगवंताला पाय ठेवलं, ते काठोटी उतारला अशी घसरायची. भगवान म्हणायचं आपल्या ह्या पायानं घसरून ह्या पायानं ह्या मी पायात टाकलं ते घसरून जायची. प्रभू म्हणले आता वेळ झाला. ते म्हणले केवढा तुम्ही दोघं कान धरा. कोणाचे चौघ काठोटीचे त्या दोघांनी काठोटीचे कान धरले. भगवान म्हणले पक्के धरले का असा पाय ठेवला आणि तिच्या डोक्याला ठेवला. असं डोकं पाहिला आता वाटतंय गेली नाही. आणि पुन्हा याच्या डोक्याला ठेवला, तो बी पाय ठेवला आणि म्हणे त्यावर काठोट सोडून काठोटीचे कान सोडून दे. आता काठोट सरकल का नाही. दोघांच्या डोक्यावर हात ठेवले, तुमच्या हात मोकळे झाले ते मस्त पूजा करतो. ते पायात पाणी घातलं, हळदी कुंकू लावलं, आपल्या कपाळाला कुंकू लावलं, बलीच्या कुंकू कपाळाला लावलं आणि आरती बसून केली. लक्ष्मणाचा तळा खात होता आणि मग पूजा झाली आणि लक्ष्मणाने केवटाला त्याच्या पत्नीला हात जोडले. केवटाने विचारलं लक्ष्मणा तो हात का जोडले. ते म्हणले तुमच्यासारखं भाग्यवान रामायणात कोणीच नाही. ते म्हणले कसं काय. ते म्हणले आतापर्यंत मी एकटा सेवेला होतो, उर्मिलेला सेवा मिळली नाही. भरत सुद्धा नंदीग्राममध्ये एकटाच होता, त्याच्या पत्नीला सेवा मिळली. तुम्ही काय भाग्यवान आहे, तुमची पूजा चालू आहे आणि तुमच्या दोघांच्या डोक्यावर आशीर्वादाचा ज्याच्या दोघांच्या डोक्यावर आशीर्वाद देतो तो धर्माचं पालन करणारा रामच असतो. पापीचे भक्त दैत्याचे माणसाने जसं कृष्ण चरित्रात आहे असं घडलं होतं. पण राजा दशरथाची एक पत्नी कैकेयी नावाची ही इंद्राबरोबर लढाई करण्याकरता आपल्या पतीबरोबर गेली असता त्या ठिकाणी युद्धामध्ये गणगोर युद्धामध्ये रथाचा हात सोडला, तिने असा हात घातला, त्याच्याहून चाक केलं, विजय मिळाला. एकाने प्रश्न विचारला, महाराज तिच्या चाक हातावून फिरत होतं तरी तिच्या हाताला का काही झालं नाही, त्याच्या करण्याला मागचा पुरावा पाहावा लागतो. एक बाई म्हणे तुम्हाला म्हणलं काय म्हणे गणपती बाप्पा आहे ना मळापासून जन्माला आलेला आहे, म्हणून तू पाय घासायला गेली होती तिची. अरे गणपती शक्तीच आहे, तशी तिच्या हातात शक्ती निर्माण झाली होती. का झाली होती, तिला साधूचा आशीर्वाद होता. तिनं अगोदर बोट लावलं त्याला साधूला, त्याला शाप दिला, ज्या हाताला पण त्या हाताचं तिने माफी मागली, तो वयमध्ये आलेले तो हात वजरे नाही आणि म्हणून तिला 3 वर मागितले. तर काही पण विजय मिळाला. इंद्राला सांगितलं दशरथ राजाला, राजा माग तुला काय पाहिजे. म्हणले पुत्र हिरण्य राज्य सर्व दुःखाई करते किंवा महादुःखाई करते, सर्व राजवैभव आहे, 3 पत्नी आहे, मला सुंदर असा राजवैभव माझा आहे, पण मला मुलगा नाही. ते म्हणले जा तुला मुलगा होईल पण यज्ञ करावा लागेल, म्हणून पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ. तो करण्याकरता कोणता ऋषी आणायचा सांगितला, दिवंगता हाते आम्ही आणि त्याचा दुसरा त्याच्या वाढला शिरुंगा ऋषी, विभांडकाचा ऋषीचा मुलगा म्हणून
ऋषीला आणावं लागेल. मग त्याला आणायचं कसं? कारण साधूला आणायचं कसं पडायचं. मग त्याला आणण्याकरता त्या काळापासून प्रत्येक काळात एक पर्याय, काही माणसाला पाठवले माणूस हाताशी म्हणून देवाला हाती आणि याला शिवली, त्या शिवली ऋषीला आणण्याकरता मी पाठवतो. तिलोत्तमा अप्सरा ह्याचा आसरा आहे ना, आसरा महिलाच्या त्या ऋषी ह्या महिल्यापासून पाहिलेल्या महिला स्वर्गातल्या तिलोत्तमा अप्सरा आहे म्हणून या अप्सराला पाठवलं. सकाळी सकाळी त्या गेल्या मंडप ऋषी आणण्याकरता. तो त्याचे वडील आंघोळीला गेले होते, हे तिथे होते. यांनी त्या पाहिल्या, नृत्यकला केल्या. मग याने आपल्या वडिलांना सांगितलं असे सातवाते. म्हणजे आदिती सत्कार केला का? दुसऱ्या दिवशी आदिती सत्कार केला. तो भाळला आणि त्याच्या हाताने त्याला पुढे आणलं आणि त्या आणलं असे आणि दशरथाने आपली मुलगी मंडप ऋषीच्या मुलाला सुंदर ऋषीला देऊन टाकले आणि जो यज्ञ केला पुत्र कामिष्ठी नावाचे. यज्ञात भवती प्रजन्यो, यज्ञानं औषही पडतो पण याला पुत्र कामिष्ठी यज्ञ केला. त्या यज्ञामधून एक प्राईस पत्रामध्ये अग्नित नारायण प्रसन्न झाला आणि त्याच्यातून प्रसाद बाहेर आला. आणि मंडप ऋषीला सांगितलं राजा दशरथा, हा जो प्रसाद आहे ना याचे समभाग करा आणि तिला सारखे वाटून द्या. सगळं फुलं वाटले, फुलं केले, फुलं केले असेल ना ते वाटून द्यायला सुरुवात करा. ते वेळ दाखवले आनंद झाला. सुंदर असा यज्ञ पार पडला. पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ पार पडल्यानंतर त्याचे 3 भाग केले. पण 3 भाग केले तो आदला भाग कौशल्य सुमित्रा, पण कैकेयीला उशिरा देण्यात आला. कैकेयीला जो उशिरा दिला तिला त्याचा राग आला आणि त्याचा परिणाम झाला. पिंड घाडीने धरपिला उशिरा भाग दिल्यामुळं तिला राग आला आणि त्या रागामध्ये विघ्न उठवलं. तिचा तो प्रसाद घाडीने झगपला. ती घाट अंजनी पर्वतात घेऊन गेली. अंजनी तपश्चर्या करत होती, तिच्या हातोर टाकला. तो पिंडातून पुढं पौर्णिमेला मारुतीला जन्माला येणार आहे. राहिले 2 भाग. मी नेहमी सांगत असतो की भारत भूमी आहे आणि ही भारत भूमी शक्ती भूमी आहे. शक्ती आणि भक्ती संगम जर होत असेल तर तो भारतात आहे. किती शक्ती भारताच्या ताकदीत आहे, किती भारत म्हणजे शक्ती या भारत मातेत आहे याचे शब्दाने कमी पडेल. सरळ डोळ्यासमोर चित्रण आला कोरोनाचा काळ. कोरोनाच्या काळामध्ये या भारताच्या अवतीभोवती बरेच देश प्रगत होते. चीन, फ्रान्स, अमेरिका, रशिया ही प्रगत देश होते. जेव्हा कोरोना चालू झाला जिकडे तिकडे माणसं मरायला लागली, सगळे देश हातात आले. डोळे पुसायला कुणी राहत की नाही अशी भीती अंतःकरणात निर्माण झाली. पण सगळ्याचे डोळे पुसवण्याची ताकद कोणातच नव्हती. या भारत मातेला दया आली. भारत मातेनं जगाला वाचवण्याकरता क्रांती घडून आणली. याच भारत मातेनं कोविडवर लस काढली. जगात प्रभावीसाठी घडली शक्ती भारताची. कमी समजू नका भारताला. अरे किती हातात झाले नाही त्यांच्या लशीचा उपयोग झाला, पण भारताने अशी लस निर्माण
निर्माण झाली या भारत मातेत की जग वाचवलं आणि एक अशी शक्ती निर्माण केली या भारत मातेमध्ये तर तिची वर्षात 2दा जयंती साजरी केली जाते. तिथी आणि अशी शक्ती या भारत मातेनं निर्माण करून तुम्हाला दिली. तिचं नाव जिजा. त्या जिजेने अशी एक शक्ती निर्माण केली की आमचे राजे छत्रपती त्यांची जयंती किती वेळेस साजरी केली जाते? वर्षात 2दा. तिथी आणि तारीख. मला घाटकोपरला एका माणसाने प्रश्न विचारला, कारण आपल्याला कसं आहे प्रमाण म्हणून आपल्याला पुढे जायचं पण देवबाप्पाचं पाठीमाग पुढे नाही. मी जेव्हा बोलते तेव्हा तुम्ही आपले डॉक्टरसाहेब अभंग म्हणतील आणि मग जेव्हा पुंडलिक होईल तेव्हाच फुलं टाकायचे. तेव्हा लोक कोणी फुलं टाकायचे नाही. एकामेकाच्या अंगावर लग्नाच्या अक्षता नाहीये. योग्य टायमाला टाकायचे कारण आज भाग्य आहे की दत्ता गुरु सुद्धा आपल्या हाताने येतं. आपल्याला पाहायची गरज नाही. सगळं अनुकूल आहे आणि हीच रामाची आपल्यावर कृपा आहे. मी सांगत होतो मला त्या वार्ताहरांनी प्रश्न विचारला का हो आम्हाला एक गोष्टीची शंका आहे का 2 वेळी जयंती का साजरी करतात? एकच दिवस करायला पाहिजे. मी त्याला स्वाभिमानानं सांगितलं होतं या भारत मातेची शक्तीतल्या राजा छत्रपती यांचे 365 दिवस जरी जयंती साजरी केली तरी कमी पडेल एवढी शक्ती त्यांच्यात होती. एवढी शक्तीची प्रेरणा त्यांना कुठून मिळली तर त्यांच्या आईनं रामायण आणि महाभारतच सांगितलं. रामायिकची शक्ती रामायिकची भक्ती कोणालाच नाही. मर्यादा जो पुरुष तर म्हणावं तर एक वचनी एक पत्नी एक बाणी तो असा राजा जन्माला यायचा तो कुठेही जन्माला येणार नाही. म्हणून तुकोबारायला म्हणावं लागलं पवित्र ते कुळ पावन तो ते सामान्य माणसं पुढे जन्माला येईल पण देव आणि संत पुढे येणार नाही. म्हणून भारत खंड हे तो परम भाग्याची संपत्ती भाग्यवान आपण ज्या क्षेत्रात ज्या राज्यात आहोत ज्या देशात आहोत हा देश हे राज्य हे जिल्हा इतका पवित्र जिल्हा आहे. फार भाग्यवान आहे. म्हणून रामराजाला अवताराला येण्याकरता तो एक पिंड नाही झडकला. तिला राग आला आणि तिचा पिंड दिला गेला. ती दुःखी झाली काही आता मला संतती होणार नाही मला संतती होणार नाही असा तो गेला आहे. त्याचे 2 भाग करण्यात आले. त्या 2चे किती केले? 3. आणि ती गेला 7 दिले. कौशल्या सुमित्रा आणि कैकेयी यांना तो प्रसाद खाल्ला पण प्रसाद सर्व दुःखानं दुःख घालवतो. त्या प्रसादाच्या मनाला भाव असला तर दुःख घालवतो. जर भाव नसेल तर दुःख घालील. घरी शिरा केल्या जातो आणि मंदिरात शिराच लागतो त्याला प्रसाद म्हणल्या जातो. त्या शिऱ्यात भाव निर्माण होतो आणि भावाविना देव कळत नाही. म्हणून प्रसाद हा भाव असतो. त्या भावाने दुःख जातो. म्हणून जो अग्नीतून जो प्रसाद आला तो काही ना जरी घट केला पण रागाने केला. तिचा पिंड तिला त्याचा फायदा नाही झाला तो अंजनीला झाला आणि नंतर जो मिळाला तो ना विलाज नाही. आता जर मी भक्षण केला नाही तर मला संतती होणार नाही. आणि निपुत्री बाईला लोक बोलले बिघड तुकोबारायचे जीवनचित्र ते छोपासवले बघा महाराज. तुकोबाराय वैकुंठ गमनाला जाताना त्यांच्या पत्नीवर जाताना संघात आवले निघालो मी वैकुंठाला. ती म्हणली खुशाल जा. लोक म्हणजे पाहिलं काही वाटत बरे खुशाल जा. तुकोबारायने तिच्याकडे पाहिलं ती म्हणली मी काय येत नाही तुम्ही माझ्याकडे पाहू नका. माझी म्हैस यायला झाली. तिची म्हैस नव्हती यायला झाली. तिच्या अंतकरणामध्ये 3 महिन्याचे नारायण महाराज होते.
वर्षाचे झाले नारायण महाराज तर पाष्टी बांधलं तुकोबराच्या पत्नीनं आणि गळ्यात तुकोबराच्या पादुका घेतल्या आणि पहिली वारी केली. आपल्या मालकाची वारी चुकू दिली नाही. ही पहिली स्त्री असेल तर ती जिजा आहे आणि देशाचं कल्याण व्हावं असा पुत्र जन्माला आणणारी स्त्री आहे ती एक जिजा आहे. ती छत्रपतीची आई आहे आणि आपल्या नवऱ्याची वारी करून दाखवणारी स्त्री आहे ती तुकोबराची पत्नी आहे. जसं रामाला अवताराला आणणारी कौशल्या माता आहे. धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची मुळी कन्या पुत्र होती निर्धाची वाचे दागता आपल्या हिता नवरे दागता आपल्या हिता धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची. धर्मशास्त्राशी कुसावे डोहाळे त्यांचे पूर्वावे मनोरथ. आता किती किती वेळ झाले 7 महिना लागलाय परत मग आता कसं करा जा आपल्या पत्नीला आपले डोहाळे विचारा. त्या काळामध्ये खरंच माणसं सुशिक्षित नव्हती पण सुसंस्कार होते. आता सुशिक्षित आहे पण सुसंस्कार. मला सांगा जास्त शिकलेल्या पोराच्या आई वडील वृद्धाश्रमात हे त्यांचे शिकलेले नाही. सुंदर उत्तर मागे डॉक्टर साहेब मी माणसाचा वाढदिवस साजरा केला वृद्धाश्रमात रामापुढे सांगतो मला कीर्तन करताना मलाच रडायला येत होतं. शिकलेले माणसं कीर्तन शिकण्याचे महाराज तुमच्या आई वडील किती चांगले भाग्यवान आहे की तुम्हाला आनंदीला पाठवलं. कमीत कमी तुम्ही जरी तुमच्या मायबापने सांभाळले तर तुमच्या मुलांना लोकांचे तरी सांभाळले जाते. मी म्हणून मी माझे सांभाळले माझ्या गुरुपणाचे सांभाळले ती सांभाळली शिकवली. शिल्लक लग कधी धरून कीर्तनाला काही टाकण्याला आपण बसली काही खुर्चीवर बसली आणि कीर्तन आहे ती रडली. त्यांना विचारलं पैसे कलेक्टर कशाला झाले कलेक्टर. अरे आमचे बरे पहिले शिक्का पडणारे बायला डसून मोठं राहणारे माय बाबांना गौशाळेवर पडायला लागलं. गौशाळेचं उद्घाटन मी अतिथी होतो. सगळे गाईवर बोलले मलाही गाईवर बोलावं लागलं असतं आणि बोललो मी काही. पण ज्या आश्रमात काही होत्या ना तिथल्या महाराजांचे मायबाप शेण काढायचे ते माझ्या झोपणले काय आम्हाला गौशाळा काढली आम्हाला बसून खायचे दिवस ते जातो कीर्तनाला आणि आम्हाला दुसरा लागत शेण ते माझ्या माझ्याकडे किती उभं राहून गेला. मी बोलता बोलता गायीवर बोललो आणि चक्कर बोलून गेलो. 1000 गाई सांभाळणारा पुण्यवानच पण आपले आई बाप सांभाळणारा त्याच्यापेक्षा पुण्यवान. काय म्हणणं तुमचं? अरे गाई सांभाळणारे निर्माण होतील पण आई सांभाळणारे निर्माण होणार. आई आणि गाय हे दोन्ही सारखेच पण ज्याला कळलं त्याला म्हणून जा सुसंस्कार शिकेल कमी होते. जा तुझ्या पत्नीला विचार. आता जर आपण विचारलं तर घरचे लोक हसतील कांचे आणि त्या काळात तसे तो वाळे पण व्हायचे तसे तो वळे व्हायचे. आता तर विचारलं तू काय खावाटत तू का खावत ना करता पोरं तसे चार माने हात काढून पडतो म्हणजे नसतो भेट वळे तसे. आणि त्या काळात पहिल्या महिन्यापासून म्हाताऱ्या सांगायचे ज्ञानशरीवाद गाथावाद माळ जप तुळशीला पाणी घाल. आता तुळशीला पाणी घालत नाही माळा जपत नाही. आता मालिका पाहण कशी मालिका चालली बसत्या मोबाईल जन्माला मोबाईल आता पाहतो एवढ्या जास्त मोबाईल बरोबर आहे पण त्याच्या आई जन्माच्या अगोदर मोबाईल पाहतो की ते संस्कार त्या उपमन्यू अभिमन्यू यांचं तुम्ही चरित्र वाचा. चक्रवी हातून बाजूला यायचं ज्ञान कशात झालं त्याला गर्भात झालं. आणि म्हणून धर्मशास्त्राशी कुसावे त्यांचे पूर्वावे म्हणून त्यांचे म्हणून पहिल्यांदा कोणाच्या घरी गेलो कोणाच्या घरी
आणि म्हणून काही काहीच्या महालात गेले. काही काही ना असं शास्त्र सांगतं आपला पती आपल्याकडे आला की त्या बाईला उठून उभा राहू आधी ती सत्कार करावं. पण ती उठली तर नाही उलट रागात बसली. रागात बसल्यानंतर काय झालं असं वाटलं तर तिनं पहिलं वाक्य वापरलं मला असेल काय तुझे डोळे सांग मला मानसी तुझ्या मनात काय म्हणजे काय नाही. कनिष्ठासी देवा श्रेष्ठासी धावे अरे म्हणले त्याचा जे लोक नाव घेतील तो दोष माझ्या माथ्यावर टाका. म्हणून मला तो पाप लागेल. आणि इतका वाईट वाटलं राजा दशरथाला. काय भाग्यवान मोठ्या आनंदाने आलो होतो पण काही काही ना काय डोळे झाले तिला डोळे हेच व्हावे. मला असं वाटत होतं काही म्हणे पण ती उलटची कनिष्ठाला राजगादीवर बसावं श्रेष्ठाला वनात पाठावं. लोक निंदा होईल ती निंदा सहन व्हावी ते दोष मला लागेल. राजा तिथून उठला. काही काहीच्या महालातून सुमित्रेच्या महालात आला. सुमित्राच्या महालामधून आल्यानंतर तिथं आल्यानंतर वडिलाची सेवा हारणे वडिलाची सेवा हारणे काय सांग म्हणून ती सांगायला लागली. आपल्या पतीला अशी उठून उभा राहिली. अतिथी सत्कार केलं त्यांच्या हाताला धरलं त्याला माणसाकावर बसवलं हात जोडले सांगितले मला असं वाटतंय की मला श्रेष्ठाची सेवा करावी. राजा दशरथाला बरं वाटलं की खूप मोठा आनंद झालाय की आता जर काय घडावं तर हिला सेवा करावी वाटली. म्हणजे हिच्यापैकी चांगला जन्माला येणार आहे तो लक्ष्मी आणि जिना राग केला हिच्यापैकी जन्माला येणार आहे भरत आणि शत्रुघ्न. आणि म्हणून आता रामराजाच्या आईकडे कौशल्येकडे गेलेले. कौशल्येला पाहिल्याबरोबर ती शरीराच्या पलीकडे गेली होती आणि ती म्हणत होती आणि रे धनुष्या मारिना रावणा मला धनुष्य द्या लंकेमध्ये जाईल रावणाला नाही बडबड बडबड करायला मी इतका भाजून झालेला राजाला वाईट वाटायला लागलो. कौशल्याच्या महालात गेलो सुमित्रेच्या महालात गेलो कैकेयीच्या महालात गेलो पण प्रत्येक ठिकाणी वेगळा अनुभव. कैकेयीला वेगळे डोहाळे सुमित्रेला वेगळे डोहाळे पण कौशल्याला असं का वाटायला लागलेले. धनुष्या म्हणती खरदूषणाचा प्राण गेली होती झाला आठव गेले भावा भाव झाला स्वयं ती एक राम रूप झाली होती. राम म्हणता रामाची वही जे पदवी वैसुना पदवी पदवी वैसुना राम रूप झाली होती. राजा दशरथाला वाटलं हिला भूताने सगळं फुलवलं हिला भूत लागलं का काय अशी झाली होती. दशरथ राजाची गुरु वशिष्ठाकडे आला. वशिष्ठाला सांगायला लागला काही डोहाळे सांगितले सौमित्रीचे डोहाळे सांगितले कौशल्याचे कौशल्याचे डोहाळे सांगायला लागले. राजा दशरथ सांगत होता आणि कुलगुरू वशिष्ठाला वाटलं काय घडलं आहे. ते जेव्हा कौशल्याच्या महालात येतात आणि कौशल्याची स्थिती पाहतात स्थिती पाहिल्यानंतर त्यांना एवढा आनंद झाला ते म्हणायला लागले धन्य राजा दशरथा अरे तुझ्या मुळशी जगाचा चालक मालक अवताराला येणार आहे. आणि त्याला इतकं बरं वाटलं. काही दिवस निघून गेले आणि उत्तम दिवस उगला चैत्र मास. आणि चैत्र दुपारी 12 वाजता भगवान अवताराला भूमीच्या दिवशी आले. कशी आले काय आले याच्याकरता आपण तो अभंग म्हणायचा. आपल्याला आतमध्ये आरती झालेली आहे. फुलं टाकायची आढळली तेव्हा आपण फुलं टाकायची. तोपर्यंत डॉक्टर साहेब आवाज
Oh,
नाचती अप्सरा नाचती अनेकाने तिकडं तिकडं रामराजाचा जय जयकाराला स्वर्गातून फुलपुष्पवृष्टी केली आपणही प्रभू रामराजावर फुलाचा वर्षाव केला असा सुंदर असा प्रभू रामचंद्र अयोध्यामध्ये दुपारी नवमी तिथीला अवताराला आले नामदेव म्हणतात मला एवढा आनंद झाला पहिला त्रिभुवन सोहळा अशा प्रकारचा सोहळा खाली बसा तिथं फुलं टाका असे काही नाही इथून आहे त्याला टाकायचे आपल्याला बसा खाली अरे 5000 वर्ष लागले माझ्या रामाला अयोध्यात यायला अरे 5000 वर्षानंतरची वाट पाहत होतो ही रामनवमी या वर्षी इतकी आगळी वेगळी आहे आणि पहिलीच रामनवमी की पहिल्यांदाच रामराजा अयोध्यामध्ये भव्य दिव्य सिंहासनावर दिव्य भव्य मंदिरामध्ये विराजमान होतात आणि ते सौभाग्य आपल्याला पाहण्याचं नाही आलं पण तोच रामरायाचा फोटो या ठिकाणी जशात तसा अयोध्येतून आणण्यात आला आणि तो या ठिकाणी आपण बसवलेला आहे म्हणून आपण सगळे भाग्यवान आहे याची या ठिकाणी सुंदर असा रामरायाचा आणि जन्मोत्सव आपण साजरा करतोय म्हणून पुन्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो झाले रामराज्य हा अभंग होईल नंतर रामरायाचं भजन होईल आणि एक पाळणा होईल हे बघा गुरुजींना आतमध्ये अभंग सुद्धा म्हणून घेतलेला आहे रघुपती राघव राजा Baba